कळी ही गालावर कळी ओढ लागली तू काळजाची तार अशी छेडली तू गालवार साजली तू काळजात कधी कशी भिडली तू गालवार साजली तू काळजाची तार अशी छेडली तू गालवार साजली तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जो की मी यूट्यूबवर पहिल्यांदाच टाकतो एडिटिंगवर, की इंस्टाग्राम ट्रेंडिंगला चाललेलं आहे सध्या. सो सगळ्यांना असे व्हिडिओ करू वाटतं. सो मी आज तिचं जे काय मटेरियल असेल त्याचं मी झिप फाईल बनवून त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्ही तिथं जाऊन ते डाउनलोड करून घ्या, डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करून घ्या आणि शेक इफेक्ट जे काय असतील ते त्याची लिंक XML फाईलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देईल. सो तुम्ही तिथं जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या, जे की डायरेक्टली होऊन जातं, त्यात काय वाद नाही आहे. सो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो जी की झिप फाईल दिली ती एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण फोल्डर येईल. सो तो फोल्डरमधला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही याच्यावर टाकून घ्यायचा आहे. याची बीट मार्क तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही, मी ॲज इट इज सगळं केलेलं आहे. सो फक्त इथं त्या व्हिडिओ क्लिक करून त्याचा ऑडिओ पूर्ण म्यूट करून टाकायचा आहे. सो हे केल्यानंतर पुन्हा एक तुम्हाला ॲडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे जे काही फोटो असतील ते तुम्ही या पद्धतीने ॲड करा आणि डायरेक्ट वरच्या ॲरोला क्लिक करून इथं जो सेक्शन आहे तो स्ट्रिप करायचा आहे, पुढं मूव्ह करायचा आहे. सो ते केल्यानंतर इथं वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करून तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही तो झूम इन आउट करून घ्या. तुमच्या फोटोला जसं सूट होईल तसं, तुमच्या व्हिडिओला, तुमच्या डिस्प्लेला जसं सूट होईल तसं तो करून घ्या. सो यानंतर तुम्ही तुमचे फोटो टाकून घ्या सगळे, जसं की मी टाकतो आहे. सो ॲड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओच्या लास्ट स्टेजला यायचं आहे. लास्ट स्टेजला आल्यानंतर ओव्हरलेवर क्लिक करून याचा जो इंक व्हिडिओ आहे, इंक ओव्हरलेचा, जो की ब्लॅक स्क्रीनमध्ये मी तुम्हाला खाली झिप फाईलमध्ये सगळं दिलेलं आहे. सो तो ॲड करून घ्या. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच ठेवायचा आहे तो. यानंतर याच्यावर तुम्ही क्लिक करून याच्यावर ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे. ब्लेंडिंगमध्ये गेल्यानंतर लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. सो या पद्धतीने तुम्ही करून घ्या. परत या लेअरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इथं जे बॉक्सेस आहेत त्याच्यावर क्लिक करून कॉपी लेअरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे येऊन पुढच्या बीट मार्कला येऊन इथं पेस्ट करायचं आहे प्रत्येक बीटला. सो जसं मी या पद्धतीने करतो आहे. सो ॲड केल्यानंतर शेवटला जे स्टेज येते ते आहे इफेक्टची. सो मी इफेक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथं जाऊन ते सगळे ऑल ओव्हर मी फाईल दिलेले आहेत, तर तुम्ही शेक इफेक्ट या पद्धतीने असं पेस्ट करून घ्यावे. सो ह्या पद्धतीने तुम्ही पेस्ट करून घ्या. सो ह्या पद्धतीने मी केलेलं आहे. सगळे इफेक्ट मी सिक्वेन्सने दिलेले आहेत, तर तुम्ही फक्त प्रत्येक नेक्स्ट फोटोला क्लिक करून कॉपी करून तुमच्या फोटोला तुम्ही नेक्स्टला आहे तसं पेस्ट करा. की 4-5 फोटोंचं मी एकत्र करून दिलेलं आहे. सो ते केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा फर्स्ट स्टेपला यायचं आहे. फोटोच्या फर्स्ट स्टेजला आल्यानंतर ह्याची जी PNG आहेत ती तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे.
सो इथे एकदा असं येऊन लास्ट करायचं आहे. लास्ट केल्यानंतर ना इथं मूव अँड ट्रान्सपोर्टचं ऑप्शन दिसेल. त्यानंतर खाली रोटेशनचं इथं ऑप्शन दिसेल. सो इथे येऊन तो या पद्धतीने असं रोटेशन करायचं आहे आणि फोटो जसा मोठा करायचा आहे. मोठा केल्यानंतर ना हा जे ओव्हरले आहे त्याच्या बरोबर साईडला क्लिक करून तो फक्त खाली ड्रॅग करायचा आहे. जे की आपण जे व्हिडिओ ॲड केले आहेत ओव्हरले त्याच्याबरोबर सगळे खाली घ्यायचे आहेत, जेणेकरून ते ॲनिमेट होताना वरती दिसणार नाही इमोजी. सो हे केल्यानंतर तुम्ही या फोटोला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्या. तुमचा लोगो वगैरे XYZ जे काय असेल ते तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर वरती एक्सपोर्ट करून घ्या. तर व्हिडिओवर येऊन जर साईज फिक्स नसेल तर 1080p करून आहे असं असेल तिथून एक्सपोर्ट करून घ्या. सो या पद्धतीने असे एडिटिंग करायचे आहे. तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने दिलेले आहे. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच हेल्पफुल झालेला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे अजून व्हिडिओ सिंपल पद्धतीने एडिटिंग किंवा जास्त मोठा येणार नाही आहे व्हिडिओ. असे थोडक्यात सांगून सर्व तुम्हाला मटेरियल मी उपलब्ध करून देईल. सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.